तौसकर्णी परिसरातील मुख्यमंत्री योजनेच्या कार्यालयातील क्वार्टरमध्ये 2 महिन्यात 3 वेळा चोरी झाली। कार्यालयासमोर शासकीय वाहनातून 2,80,000 रुपये दिवसाढवळ्या चोरून नेले। त्यानंतर एकाच रात्री 6 ते 7 क्वार्टर फोडले। रविवारला रात्री पुन्हा चोरट्यांनी 3 क्वार्टर फोडले। या तिन्ही क्वार्टरची आणि तेथील कर्मचाऱ्यांची काल रात्री मी स्वतः भेट घेतली। स्नेहा नामक तरुणीने सांगितलेला प्रसंग अंगावर थरकाप उडवणारा होता। चोरट्यांनी 2 क्वार्टर फोडल्यानंतर हे चोरटे 3ऱ्या क्वार्टरमध्ये शिरले। तेथे आतमध्ये स्नेहा अभ्यास करत होती। चोरट्यांनी तिला बघितले आणि तिने सुद्धा चोरट्यांना बघितले। चोरटे काहीतरी करणार त्यापूर्वी स्नेहाने आपल्या रूमचे दार आतून लावून स्वतःला बंद करून घेतले। त्यामुळे मोठी घटना टळली। स्नेहाच्या हिमतीला सलाम करावा लागेल। त्यासाठी मी काल संपूर्ण भिवापूर शहराची रात्रभर गस्त घातली। माझ्यासोबत माझे काही नगरसेवक सुद्धा होते। मागील काही दिवसामध्ये जवळपास महिनाभरामध्ये आपल्या भिवापूर तालुक्यामध्ये गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। त्यातल्या त्या चोरीच्याच घटना भयंकर वाढलेल्या आहेत। म्हणजे एकाच दिवशी ग्रामीण भागामध्ये तर 12 शेतकऱ्यांचे मोटार पंप चोरीला जात आहेत। त्याच्यानंतर चोरीच्या घटना म्हटलं तर शहरामध्ये अक्षरशः चोरांनी धुमाकूळ माजवलेला। मागील 2 आठवड्यामध्ये एकाच तॉस कॉलनीमध्ये पाटबंधारे विभागाच्या इथे मोखाबर्डी उपसा सिंचन योजनेची कॉलनी आहे। त्या कॉलनीमध्ये 2 आठवड्यामध्ये 3दा चोऱ्या झालेल्या आहेत। पहिल्यांदा 7 घरफोड्या झालेल्या आहेत। त्याच्यानंतर पुन्हा मधात एक घरफोडी झालेली आहे आणि आता काल रात्रीला एकाच वेळी 3 क्वार्टरमध्ये चोरांनी कुलप तोडून घरात प्रवेश केला। एका क्वार्टरमध्ये तर एक महिला कर्मचारी एकटीच होती आणि ती सरळ म्हणजे ती आपल्या रूम मधून जेव्हा जशी बाहेर आली, कोण आलं घरात तिला थोडं भास झाला तर तिने दार उघडला तर समोर चोर उभा होता। तिचे नशीब चांगले की तिने लगेच सावधानता बाळगत रूमचा दार बंद केला आणि चोर पडून गेला। त्याच घटनेची तक्रार पोलिसांना मिळाली। लगेच पोलीस गेले तिथं, त्यांनी इकडे तिकडे बयान वगैरे घेतले आणि परत आले। पण चोर तेवढ्यात असू शकतात, त्यांचा शोध घेतला पाहिजे असं काहीच पोलिसांनी केलेलं नाही। वारंवार भिवापूर शहरामध्ये पोलीस स्टेशनच्या अगदी हाकेच्या अंतरावर असलेले एक इलेक्ट्रिकची दुकान मागील आठवड्यामध्ये चोरांनी फोडलेली आहे। महत्वाचं म्हणजे काल पुन्हा एक सिद्धार्थनगरामध्ये एका घरी सुद्धा घरफोडीची घटना घडलेली आहे। नशिबाने त्या घर मालकाच्या नशिबाने त्या घरी काहीच नव्हतं। चोरांना तिथून रिकाम्या हाताने परत जावं आणि याला शोकांतिकाच म्हणावी लागेल की गृहमंत्र्याचा जिल्हा आहे, मुख्यमंत्र्यांचा जिल्हा आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात एका तालुक्याच्या स्थळावर अशा घटना वारंवार घडतात आणि पोलीस या घटनांवर ब्रेक लावण्यामध्ये टोटली अपयशी ठरलेली आहे। त्यातल्या त्यात दुसरी गुन्हेगारी म्हणजे इथं रेती चोरीच्या घटना आहेत, इतरही घटना आहेत। दारू विक्री ते कॉमन झालेले आहे आजकाल। पण इथे एवढ्या मोठ्या घटना घडत आहे की मागील काही महिन्यामध्ये इथे काही आरोपी मोक्कामध्ये पकडलेले आहेत। काही लोकांवर MPD अंतर्गत कारवाई झालेली आहे। काही लोकांना शहरातून आपल्या तालुक्यातून काही जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले। पण दुर्दैव असं आहे तालुक्याचं म्हणा, आमच्या शहरवासियांचं म्हणा, की तालुक्याचं ठिकाण असूनही इथे पोलीस निरीक्षक न देता आमचे अधीक्षक साहेब जे आहेत, जिल्हा पोलीस अधीक्षक, इथे वारंवार सहाय्यक पोलीस निरीक्षकाची नियुक्ती करत आहे, त्यांना प्रभारी अधिकाऱ्याची नियुक्ती करत आहे। पण रेग्युलर एक PI इथे ते देत नाही आहेत। का नाही देत आहे हे त्यांनाच माहित। गुन्हेगारीचं प्रमाण वाढत असताना त्यांनी इथं एक अधिकारी देणे, PI दर्जाचा अधिकारी देणे आवश्यक आहे, पण ते त्याकडे दुर्लक्ष करा। त्या मागील आता 2 आठवड्याच्या आधीच समजा इथल्या नगराध्यक्ष, काही नगरसेवक, काही ग्रामीणचे सरपंच हे निवेदन घेऊन गेले, SP साहेबांकडे निवेदन दिलं, इव्हन मुख्यमंत्र्यांकडे निवेदन दिलं, IG कडे निवेदन दिलं की आमच्या इथं PI द्या, पोलीस निरीक्षक द्या। मागणी केली, त्या मागणीकडे अद्यापही लक्ष दिल्या जात नाहीये। पोलीस विभागाचे वरिष्ठ लोक काय विचार करत आहे काय नाही माहित नाही।
इथे गुन्हेगारी अशीच वाढत राहिली पाहिजे असं त्यांचं मत आहे का, असा प्रश्न आम्हाला सामान्य लोकांना पडलेला आहे. एवढा असूनही भिवापूर तालुका हा नागपूर जिल्ह्याच्या अगदी शेवटच्या टोकाला आहे आणि इथून 2 किलोमीटरवरती भंडारा जिल्हा सुरू, 2 किलोमीटर नंतर भंडारा जिल्ह्याची सीमा आहे, 5 किलोमीटर नंतर चंद्रपूर जिल्ह्याची सीमा आहे. इकडे पूर्वेकडे गेलो तर वर्धा जिल्हा लागून आहे. तर हे असे जिल्हे आणि एकदम शेवटच्या टोकावर असल्यामुळे इथे गुन्हेगारी खूप मोठ्या प्रमाणात फोफावलेली आहे. आणि अशा याच्यात की पोलीस विभागाने इथे एक जबाबदार व्यक्ती, अनुभवी व्यक्ती अधिकारी म्हणून पाठवायला हवं. जर तो असा अधिकारी राहिला तर ह्या ज्या चोरीच्या घटना मधात घडले लागोपाठ घडत आहे आणि एकाच एरियामध्ये घडत आहे, तिथे काही ना काही पोलीस विभागाने उपाययोजना करायला हवी. परंतु आता अनुभवाची कमी, इथे जे अधिकारी आहेत त्यांना अनुभवाची कमी आहे आणि ते कुठेतरी कमी पडत आहे. तर आमची मागणी आहे, लोकांची, जनतेची मागणी आहे, तालुक्याची आहे, शहरातील लोकांची मागणी आहे की बाबा इथे एक अनुभवी PI देण्यात यावं, जेणेकरून आमच्या इथल्या जे गुन्हेगारीवर कुठंतरी बंधनं लागेल. स्पेशली मुख्यमंत्री साहेबांनी लक्ष द्यायला हवं. त्यांचा गृह जिल्हा आहे आणि इथे जर असे प्रकार वारंवार घडत आहेत तर त्याला कुठेतरी ब्रेक लागणं आवश्यक आहे. मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष द्यावं अशी आमची मागणी. हजार